तर माहिती आहे का, खूप दिवसानंतर आज आलो गार्डनमध्ये. फक्त मोंटू आणि मी. तर ते खाल्ले त्यांनी म्हणून चाटतोय. लई चांगला लागतं खट्टा मिठा. आणि माहिती आहे का, स्टॉलवरती बरेच वेळा मला असं म्हणजे स्टॉलची गोष्ट सांगते. खूप दिवसानंतर आज गार्डनमध्ये आले. खूप म्हणजे खूप दिवस झाले घरातून निघणं होतच नाही. म्हणलं आज चला भांडे वगैरे आवरले आणि आले गार्डन बघा माणसं. तर बरं का टाईम भेटला म्हटलं चला गार्डनमध्ये जाऊ, थोडं फ्रेश फ्रेश वाटेल. आणि येत नव्हती तर माणसाने जबरदस्ती आणलंय मला. काय होतं ना, कधी कधी काय काय होतं, कशी कशी गिऱ्हाईक येतात, काय काय प्रश्न करतात ते सांगते. बरेचसे लोक मला प्रश्न करतात की आप यूपी के हो, झालं. आप झारखंड के हो, झालं. काही काही एखाद्या वेळेस म्हणजे वेगवेगळे प्रश्न करतात बरं का. पण माहिती आहे का, असे पण प्रश्न होतात का आप महाराष्ट्रीयन हो, तर मी म्हणते हो. तर अच्छा महाराष्ट्रीयन पोहा है, तर मी म्हणते हां है. मेन म्हणजे ना हिंदी बोलते, कारण बरेचसे लोक ना हिंदी बोलणारे येतात गिऱ्हाईक. आणि त्याच्यासाठी हिंदी बोलावं लागतं. आणि हिंदी बोलणं काही कठीण नाही आहे, सोपं आहे. आणि ती येतं मानसी, मोंटू, मला, मानसीच्या पप्पांना बरेच वर्ष झाले मुंबईत राहतो, म्हणून हिंदी बोलणं साहजिक आहे. आणि हिंदी बोललंय एका जणासोबत तर तिथे 4 जण तर आजूबाजूला असतात. त्यांना असं वाटतं का ही बाई महाराष्ट्रीयन नाही आहे, कारण ही हिंदी बोलते. तर माहिती आहे का, असे ना खूप सारे वेगवेगळ्या मनस्थितीचे गिऱ्हाईक येतात बरं का स्टॉलवर. कोणी काम करतं आणि निघून जातं, कोणी काही प्रश्न करतं, कोणी काही प्रश्न करतं, असं चालू राहतं. पण मी कधी ह्या विषयावर कधी बोलली नव्हती. पण आज ना मला बराच वेळ ना एका माणसाने चर्चावर चर्चा करत राहिला की आप यूपी वाली हो क्या. म्हणलं नाही. आप झारखंड की हो क्या. मी बोलली नाही. तर मी बोलली मैं महाराष्ट्रीयन हूँ. तर आप महाराष्ट्रीयन हो. म्हणलं हाँ मैं महाराष्ट्रीयन हूँ. तर अशीच बोलली बरं का. तर बोले लगता नहीं कि आप महाराष्ट्रीयन हो. मैं बोली क्या वजह है ऐसी कि मैं महाराष्ट्रीयन नहीं लगती हूँ आपको. तर म्हणजे माझे जे सिंदूर लावायची जी पद्धत आहे ना, तर ते मी सुकं सिंदूर लावते. म्हणजे कुंकू जे असतं ना ते लावते मी सुकं. तर ते कसं लावलं ना की घाम आला का पूर्ण ते पसरून जातं. की घाम आला ना की ते पसरून जातं सर्व. तर आणि ते पसरलं ना लय मोठं दिसतं. तर बोलताय महाराष्ट्रियन लेडीज़ ना छोटा साइज़ का लगाती है और आपके चेहरे पे बहुत बड़ा लग रहा है वो. तर वगैरह वगैरह. तो मिले हाँ का. मैं बोली वो क्या रहता है ना, पसीना आता है ना, पसीने की वजह से वो फैल जाता है. तो बोले अच्छा है, लेकिन आप तो बहुत अच्छे से हिंदी बोल लेती हो. मैं बोली हाँ. तर बोला अच्छा आप हिंदी भी बहुत अच्छे से बोल लेती हो और आपका सिंदूर की वजह से पूछा, बाकी सॉरी. बोले सॉरी की कोई बात नहीं है, आपके मन में जो था आपने वो निकाल दिया, क्लिअर किया, मन हलका हुआ. पूछू की नाही पूछू. तर हसायला लागला. असे दररोज कोणीतरी केव्हा तरी काहीतरी असे प्रश्न करत राहतात. म्हणजे 15 दिवस तर गॅप होता म्हणा स्टॉलला, पण 15 दिवसा अगोदरची गोष्ट सांगते मी. आणि हे आजची गोष्ट सांगते का असे वेगवेगळ्या मनस्थितीचे गिऱ्हाईक येतात, वेगवेगळे प्रश्न करतात, वेगवेगळे त्यांना ऐकायचं असतं का काय काय माहिती त्यांना देवास ठाव. तर असं झालं आहे आजचे दिवस. आणि बस पुढे काय काय होतं काय काय नाही, लोक कसे कसे प्रश्न विचारतात, कसे कसे नाही, हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघितलं पडी. हां चला आता टाकलं लय बदमाश आहे, हे टाकलं लय बदमाश आहे.